नमस्कार. मी आदित्य सिद्धार्थ तांबे, विशू फ्रेंड सोशल वेलफेअर असोसिएशन वांद्रे पूर्व, सिद्धार्थ कॉलनी येथून आमची सगळी संस्था घेऊन आज आम्ही अवनी मतिमंद मुलांची शाळा या शाळेला आम्ही भेट दिली आहे. खरं सांगायचं गेलं तर ही आमची पहिलीच वेळ आहे. पण आमच्यापैकी कुणालाच असं वाटलं नाही की आज आम्ही इथे पहिल्यांदा आलोय. खरं तर इथले जे विद्यार्थी आहेत आपले, ते इतके मनमिळावू आहेत, इतके प्रेमळ आहेत आणि इतके मित्रासारखे आहेत आमच्यासाठी. खरोखर आम्हाला आज इथे येऊन असं वाटलं की आम्ही आमचं बालपण पुन्हा इथे अनुभवलंय. आणि अवनी या शाळेबद्दल सांगायचं झालं तर इथे आपल्या मॅडम आहेत. त्यांनी या शाळेला इतकं सुंदर प्रकारे ते आयोजन केलं आहे इथे सर्व गोष्टींचं. आणि स्पेशल चाइल्ड सांगायचं झालं तर खूपच एकदम केअर करून आणि खूपच असं संगोपन करून त्यांचं लक्ष मुलांकडे द्यावं लागतं. आणि हे इथे उत्तमरित्या सुरू आहे. आपले सर सुद्धा आहेत इथे आणि त्यांची बाकीची जी टीम आहे, ती इतक्या उत्तमरित्या इथे काम करत आहेत. खरोखर आम्हाला बघून इथे आम्ही खूप भारावून गेलो. आम्ही नक्कीच सांगू तुम्हाला, की आम्ही पुन्हा इथे येऊ. मी तर ओमकारला शब्द पण दिलाय. मी ओमकारच्या लग्नाला आणि श्रेयसच्या लग्नाला पण येणार आहे. तर मी आज इथून जरी मी आज इथे आलोय, आम्ही काय 20-25 जण इथे आलोय. पण जेव्हा आम्ही रिटर्न जाऊ, माझ्यासोबत मी इथे एक किमान 5 ते 10 मित्र सोबत मी घेऊन चाललोय. आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो, की मी पुन्हा इकडे येणार आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो ओके आहे का? स्टार्ट कर. नमस्कार, माझं नाव अमर तांबे आणि मी विशी फ्रेंड सोशल वेलफेअर संस्थेतर्फे आलेलो आहोत. आमची ही टीम आलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं की येताना इथे आम्ही बोर्ड वाचला की अवनी मतिमंद मुलांची शाळा. पण खरोखर सांगावं तर आम्हाला कुठेतरी वाटतंय की हे जे शब्द हे आम्हाला लागू होत आहेत, त्यांना नाही. कारण त्यांची जी विचार करण्याची क्षमता, त्यांची जी बोलण्याची क्षमता आणि त्यांनी जे स्वतःला घडवलंय तुमच्या महाच्या मार्फत किंवा ऋषिकेश सरांच्या मार्फत जे घडवलेलं तुम्ही, त्यांना असं कुठेही आम्हाला भासत नाहीये की तो शब्द त्यांना साजेसा आहे. कारण तुमची जी मेहनत आहे ती त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 25 वेगवेगळ्या विचाराची मुलं आहेत आणि त्यांचं संगोपन करणं, त्यांच्या विचारांना त्यांचे विचार जुळवणं आणि त्यांना सांभाळून घेणं, हे त्यांचे परिवार, त्यांची आई, जन्मदाती आईने पण सांभाळून नसेल घेतलं आणि घेतच नसतील, तेवढं तुम्ही त्याच्याहून जास्त करताय. त्यामुळे आम्हाला इथे येऊन, जसं आता आयडीने सांगितलं की आम्ही इथे मित्र घेऊन चाललोय, पण ते मित्राहून खूप जास्त त्यांच्याकडून आम्ही एक विचार घेऊन चाललोय की आज जर ते ह्या परिस्थितीत असताना पण इथे एवढे एवढे व्यवस्थित राहू शकतात, तर ज्या मुलांना सगळं काय मिळतंय त्यांनी या गोष्टीचा बोध घ्यावा आणि स्वतःला जर सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, सिक्स सेन्स मिळालेली आहे, तर त्याचा चांगला सदुपयोग करून स्वतःला वाढवावं. आणि आम्ही जे आज यासाठी आलेलो आहे की आम्ही सोसायटीला आपल्या जे काय जे देणं लाभतोय किंवा देणं राहील ते ऋण थोडेसे फेडण्याचे प्रयत्न केलेत. म्हणून आज इथे आम्हाला येण्याची जी संधी दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट. जय हिंद. नमस्कार, माझं नाव आर्यन गमरे आहे. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे कुठे असं जाण्याचा आणि हा मला असं असं वाटत नाही की मी पहिल्यांदा आलोय. मी इथे आलो तर असं खूप अटॅचमेंट सारखी झाली, कारण की माझा भाऊ सम्यक गमरे तो सुद्धा एक स्पेशल चाइल्ड होता. तो आता आपल्यामध्ये नाही आहे. पण ह्या सर्वांना पाहून मला माझ्या भावाची आठवण आली आणि खूप आनंद झाला इथे. थँक्यू. सगळ्यांना जय भीम, नमस्कार. आम्ही विशू फ्रेंड्स हे ऑर्गनायझेशन जे जे इथे स्पेशल टाईपसाठी जे भेट दिली आहे त्यामधून मला खूप, कारण की मी इथे राहत नाही, मी राहतो हाँगकाँगला. आणि मी दिस इज नॉट माय फर्स्ट टाइम सीइंग ऑल स्पेशल चाइल्ड्स, बट हे बघून असं वेगळंच फील झालं. जसं एक ते होते काका, ते आता असं बोलू शकतो, त्यांनी बोललं की तू माझ्या मुलासारखा दिसतो पूर्ण. तर मला चांगलंच वाटलं की असं, म्हणजे जास्त मी उकळून नाही आलो, कारण की माझं थोडं शाय नेचर आहे असं बोललं तर. पण मला खरंच खूप चांगलं वाटलं त्यांनी असं बोललं. आणि खूप लोक, जसं ओम आहे, आपला हिटमॅन आहे अक्षय,
ते जसं भाऊनी पण बोललं फ्रेंड्स घेऊन चाललोय, तर झालेत माझे पण फ्रेंड्स. थँक्यू. संतोष कासारे मी. माझं नाव संतोष सुदाम कासारे, विशू फ्रेंड्सचा जुना जाणता कार्यकर्ता. आणि या ग्रुपमध्ये मी आत्तापर्यंत खूप जणांना सांभाळून घेतलं. मी आत्तापर्यंत ग्रुप कसं वाढवला हे मला माहिती आहे. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा मी. खूप लाडत वाढलो, खूप बिघडलेला मुलगा होतो. पण तुमच्या इथे आला असं मला खूप भाविक झालो, आनंद वाटला मला. कसं काय सांभाळतं बाबा, हॅट्स ऑफ मानलं पाहिजे तुम्हाला, मानलं पाहिजे खरंच. माझं नाव युवराज पुरुषोत्तम गवळे आहे. मी सिद्धार्थ कॉलनी, बँड्रा ईस्ट, मुंबई 51 इथून आलेलो आहे. विशू फ्रेंड्स असोसिएशनच्या माध्यमातून मी इथे अवनी चॅरिटेबल ट्रस्टला भेटण्यासाठी आलो. मला तर वाटलं नव्हतं की ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. जे मॅडमनी आणि सरांनी या मुलांना घडवलं, तर लहान मुलांना जसं जोपासतात त्याच्यापेक्षाही अति हे मुलांचं जोपासणं आहे. कारण हे जोपासणं कुणाच्याही सहकार्याने होणार नाही, कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि मला ह्या अवनी चॅरिटेबलचं खूप अभिमान वाटतो की त्यांनी ह्या मुलांचा खरंच चांगलं जोपासना केलेला आहे. आणि जे आता आम्हाला त्यांनी जे सहकार्य केलं, आता त्यांनी जेवण जे बनवलं, खरंच जेवण अतिउत्तम होतं. की मनापासून मी सांगतो की असं नाही की मनाच्या वरतून होतं. कारण ह्या चॅरिटेबल ट्रस्टला ह्या मुलांना असं जेवण देणं खूप चांगली गोष्ट आहे. कारण आम्हाला जे मिळतं तेच त्यांना मिळालेलं आहे. आणि जो आता मी आनंद लुटलेला आहे इथे एवढ्या लांबून येऊन, तो आनंद परत मिळेल की नाही, तर मला खूप आनंद झालेला आहे. आणि असंच सहकार्य करत राहू हे मी. आणि जय भीम, नमो बुद्धाय. मी या संस्थेचा व्यवस्थापक आणि या व्यवस्थापक ऋषिकेश हिरक शेट्टीकडून, माझ्या सर्व विद्यार्थ्यांकडून, आमच्या संस्थेकडून, आमचे शाळेचे संस्थापक प्रतिभाजी हिरक शेट्टी मॅडम यांच्या सर्वांकडून मी तुमच्या फ्रेंड्स, विशू फ्रेंड्स ग्रुपचे खूप खूप आभार मानतो. स्वतःसाठी जगणं हे खूप सोपं आहे, स्वतःसाठी संघर्ष करणंही सोपं असतं. म्हणजे स्वतःसाठी करतोय म्हणून सोपं असतं, अवघड तर सर्वच आहे. पण या सर्वात वेळ काढून तुम्ही माझ्या सर्व या निरागस विद्यार्थ्यांसाठी जो वेळ काढला, त्यांच्यासाठी आज जे सर्व तुम्ही केलंय त्यासाठी खूप खूप आभार. असंच प्रेम या निरागस गतिमंद विद्यार्थ्यांवर तुमचे नेहमीच राहो. तुम्हाला ईश्वर पुढील भविष्य खूप भरभराटीचे, आनंदमय आणि आरोग्यमय देईल, ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.